घरात भाजीला काही नाही आहे, मग काळजीचं कारण नाही. आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट तयार होणारी चविष्ट मुगाची भाजी. नमस्कार, मी पल्लवी आणि आज आपण बनवणार आहोत अशी एक सोपी, हेल्दी आणि झटपट रेसिपी जी घरात भाजीला काहीही नसताना कामाला येते. सर्वात आधी आपल्याला 1 वाटी मूग भिजवून घ्यायचे आहेत. साधारण 3 ते 4 तास भिजल्यानंतर कुकरमध्ये घालून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचे आहेत. जर अशा पद्धतीचे भिजलेले मूग नसतील तर तुम्ही हे मूग कढईमध्ये हलकेसे गरम करून घ्या आणि डायरेक्ट शिजवले तरीही चालेल. तर आपण कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून हे बघा अशा पद्धतीने छान असं शिजवून घेतलेले आहेत मूग. आता एका भांड्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये घालायची आहे मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. आता त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं. कढीपत्ता घातल्यानंतर यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा फक्त आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतला गेला की यामध्ये घालायचं आहे आलं, लसूण आणि कोथिंबीर एकत्र करून वाटून घेतलेलं आहे. हे 1 चमचाभर घालून घेतलेलं आहे, चांगलं परतून घेतलं. जर तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर इथं तुम्ही टोमॅटोसुद्धा घालू शकता. त्यानंतर यामध्ये मी घातला आहे हिंग, हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा आपला घरचा जो नेहमी वापरातला काळा मसाला असतो तो घालून घ्यायचा आहे. सगळं छान असं आपल्याला एकत्र परतून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला हे जे शिजवलेले मूग आहेत ते घालून घ्यायचे आहेत. मूग घालून चांगलं असं इथे एकत्र करून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता. तर हे बघा साधारण मी 1 ग्लास इथे पाणी घालून घेतलेलं आहे. आता सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ घातल्यानंतर याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे आणि यानंतर घालायची आहे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि सर्वात शेवटी आपल्याला घालायचा आहे थोडासा गरम मसाला. आता इथे चांगले मूग उकळलेले आहेत. तर अशा पद्धतीचे आपले हे हिरवे मूग तयार झालेले आहेत. खूप छान लागतात. भाकरी, चपाती यासोबत तुम्ही सर्व करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.